एक शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात बी पेरतो. तो बी पेरतो आणि लगेच पीक येईल अशी अपेक्षा करत नाही. तो वाट बघतो, तो त्याची काळजी घेतो, पाणी देतो, खत घालतो. कारण त्याला माहित असतं बी पेरलं की त्याचं पीक एक दिवस नक्की येईल. पण आपल्या आयुष्यात आपणही काहीस असंच करत असतो. एक आई वडील जेव्हा त्यांना मूल होतं ते त्या मुलाकडे एका बीज सारखं पाहतात. लहानपणापासून त्याला चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात, शाळेत टाकतात, त्याच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतात. रात्री झोप लागत नाही तरी त्याच्यासाठी जागतात. स्वतःच्या इच्छा मारून त्यांच्या स्वप्नांना पंख देतात. त्यांना वाटतं आज आपण जे काही देतोय ते उद्या आपल्याला परत मिळेल. हळूहळू त्या प्रेमात एक अपेक्षा वाढू लागते. आपलं मूल मोठं झाल्यावर आपली काळजी घेईल, आपण म्हातारे झाल्यावर आपल्यासाठी उभं राहील. ही अपेक्षा अगदी नैसर्गिक आहे, कारण त्यांनी आयुष्यभर त्याच्यावर प्रेम केलंय. पण एक गोष्ट येथे लक्षात घेतली जात नाही. शेतकरी बी पेरतो पण निसर्गावर त्याचं नियंत्रण नसतं. तसंच आई वडील संगोपन करतात, पण मुलाचं आयुष्य, त्यांचे विचार, त्यांचे मार्ग हे सगळे वेगळे असू शकतात. मुलं मोठी होतात, त्यांचं स्वतःचं आयुष्य सुरू होतं, जबाबदाऱ्या वाढतात, प्राधान्यक्रम बदलतात. कधी कधी ते आई वडिलांसाठी वेळ काढू शकत नाहीत आणि तेव्हा आई वडिलांना वाटतं आपण इतकं सगळं केलं पण आता आपल्यासाठी कोणी विचार करत नाही. मनात एक वेदना निर्माण होते, कारण त्यांनी प्रेम दिलं होतं पण त्या बदल्यात अपेक्षा ठेवली होती. येथेच आयुष्य आपल्याला एक मोठी शिकवण देते. शेतकरी बी पेरतो पण तो पीक आलं तर आनंदी होतो, आलं नाही तरी पुन्हा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे पालकांनी आपल्या मुलावर प्रेम करावं, पण त्याच्या बदल्यात अपेक्षा ठेवू नये. कारण प्रेम हे देण्यासाठी असतं, व्यवहारासाठी नसतं. मुलावर प्रेम करा, त्यांना चांगलं घडवा, पण त्यांना आपलं भविष्य म्हणून पाहू नका. कारण तुम्ही पेरलेलं बीज कसं वाढेल हे नेहमी तुमच्या हातात नसतं. पण तुमचं प्रेम नेहमी शुद्ध आणि निस्वार्थ असायला हवं. अपेक्षा ठेवल्या की नातं ओझं बनतं, पण निस्वार्थ प्रेम केलं की तेच नातं आयुष्यभर साथ देतं. ही एक भावनिक कथा आहे जी पालक आणि मुलांच्या नात्याबद्दल एक मोठा जीवन धडा देते. असेच काही व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.